हाईट बेसाल दलिंदरी पूर्ण हात धुवून लागलाय रे भाऊ मांग. थांबा पोट्टे, असं काय झालंय पहिल्यापासून सांगतो. तर राम राम रे पोट्टे. काय म्हणता बाई, सकाळीच उठलो ना आपल्या संडाची टाके बोलून घेतले, कारण त्यात भरलो होतं आपण पाणी. त्यानंतर भरून घेतले ना भाऊ आपली गव्हाची टाली, कारण आपल्याला नेणं होतं गहू साफ करायला, कारण मागच्या वेळेस काही मिळतो जमला नव्हता. मग काय काढला ना बाई ट्रॅक्टर, निघालो सरळ गहू साफ करायले. भाऊ पोचून तर सगळ्यात पहिले आपण थप्पे मारून घेतले न, म्हणजे टेन्शनचं काम नाही. आमचे चिन्ह भाऊ पाहणं ओके मध्ये बसलो होते तारा. मग काय केले तर बाई मशीन सुरून, गहू ते इतके खतरनाक साफ होऊ राहिले ना बाई पोट्ट्यो, की दुकानावरचा गहू फेल आहे. मशीन भाऊ बाकी पैसे दिलात भाऊ ना, एकदम खतरनाक मशीन आहे. आणि आपलं कोणचं काम चालू आहे, दलिंदर काम होणार नाही तसं तर होऊ नाही शकत. झाला ना भाई मशीनचा वायर खराब. बाबा कसा आहे काकाना मशीनचा वायर बदलला आणि केले डबल भाऊ मशीन सुरू. तर आपल्या पप्पा म्हणत की मी पोते शिवून ठेवतो, तिथपर्यंत तुम्ही वावरातून या, कारण आपली वावरात चालू होती भाऊ शीप. मग काय पहिले सगळ्यात पहिले मोटर बंद करून घेतली, डायरेक्ट आलो बाई चौकात, कारण लागली होती भूक. पहिले तर नाश्ता हाणून घेतला ना, मग तिथपर्यंत पप्पाचा फोन आला, आता या रे फटकने पोते भर लागतात. मग काय लागले ना भाऊ पोते भरायले, तर हालतच खराब होऊन गेले ना. मग काय निघालेच जातो तर बाबा ट्रॅक्टरचा गेअर अटकला, आपला जमला. तर समजत नाही कधी कधी दलिंदरी आपल्या मांग आहे की आपण दलिंदरीच्या मांग आहे. मग काय आपले ट्रॅक्टरवाले काका खतरनाक निघाले नो, केला नो जुगाड, केला ट्रॅक्टर चालून. घरी पोहोचल्यावर संध्याकाळी भरायची होती आपल्याला टाकी. चला गोष्ट मी भरतो टाकी, भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.